चला गुड मॉर्निंग गाईस. गुड मॉर्निंग गाईस. तर आम्ही चाललोय आता खाली लाईटला आणि आमची आता 2 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. आम्ही जातो आरामात आणि भेटतो तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये. नेक्स्ट पार्ट मध्ये आता आमचा मॉर्निंग झालेला आहे. आज आम्ही मॉर्निंग जरा लवकर केले का की आम्हाला आज ट्रॅव्हल करायचं 120 किलोमीटर ट्रॅव्हल करून पण आम्हाला पुढे ट्रेनशी जायचं आहे. तर चला तिथे आम्हाला 2-3 स्पॉट पण बघायचे आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे चाललेलं आहे. हे बघा एवढी घाई आहे पोरांना, एवढी उत्सुकता आहेत काय बाप. पोरांनी बॅगीच वरती ठेवून आले काय वरतं पोरं. जाऊन द्या असंच तुम्ही बघत राहा आमची मजा मस्तीत. चला गुड मॉर्निंग. नाश्त्याला थांबलो आम्ही आता इथे रस्त्याला. आम्ही आता निघलेलो आहे तिथून. आमचा तिरुपती सोडला आणि दुसऱ्या स्पॉटवर चाललेलो होता तसं आम्ही सकाळी बोललो तसं. आणि इथे नाश्ता करायला थांबलेलो. इथं पण दुसरे बसलेले आहेत बघा, सगळे खातात. ते पण खातो आता. कसं आहे रे ए डोसा कसा आहे? मस्त ना मीर. डोसा कसा आहे? ओके ओके. तो बघतो आमच्या चटणी अजून खात आहे. चला आता मी पण आणि भेटतो. चला आता इथं एक गणपती मंदिर आहे तिथे पाय पडालेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे की तो अजून मूर्ती ती बोलतात की ती मूर्ती अजून मोठी होत चाललं आहे. असे आपल्या पण महाराष्ट्रात अशी आहेत वाईल आहे काही ना त्याची एक आहे. तो कशी गणपतीची मूर्ती मोठी होत चाललं आहे. तर बघू आता दर्शन किती लाईन लागतं. अगर जास्त गर्दी असेल तर आम्ही बाहेरूनच घेऊ, नसेल तर आम्ही घेऊ दर्शन. बाकी आता इथं वापस कधी येऊ आणि कधी नाही तर दर्शन घ्यायलाच पाहिजे. कारण आमची ट्रेन पण 2 वाजता ट्रेन आहे. तर कसा काय होईल बघूया. हे बघा हे तो मंदिर आहे. इथलं मंदिरच भारीलं आहे. असं बांधल्या नारळाचं झाडं असं. आणि आजचा वेदर पण लय भारी आहे. असा काय गरम नाही, असं थंडी नाही, काही नाही. असं म्हणजे ऊन बिन काहीच नाही. तिरुपतीला आम्ही उन्हात तापलेलो आहे. इथं काहीच ऊन बिन नाही. मस्त की दर्शन आहे करू जाऊया. दर्शन आम्ही करून आलो आणि इथे बाहेर आलो. आतमध्ये असं मोबाईलवर तुम्हाला बोललो इथं कुठलेच मंदिरमध्ये मोबाईल आलावच नाही आतमध्ये. तर दर्शन झाला, होती गर्दी. पटापट दर्शन केलं आम्ही. आणि आता इथं बाजूला असं गार्डन आहे. तर मस्त असं शंकराचं मूर्ती आहे, गणपतीचं मूर्ती आहेत बघा. या साईडला पूर्ण असा योग भरलेला आहेत मूर्त्यांची. एवढं मोठे नंदी महाराज आहेत आपल्या. इथं आम्ही दुसरं एक मंदिरात आलेलं आहे. इथे नंदी महाराज बघा, तुम्हाला बाहेरून दाखवतो आता जवळून दाखवतो बघा. इथं नंदी महाराज आहे. नंदी महाराज असं मस्त आहे की. नंतर इथं असं बाजूला गणपती बाप्पाचं बनलं आहे. असं बनलं मोठा गणपती आहे हात जोडून उभं. नंतर शंकर महादेव आहे. नंतर इथं लय असं वेगळं असं देवांचं आहेत. मस्त असं मंदिर बघाच किती देवांचं एक कलागृह केलेले आहेत. डेंजरस बनवते हे लोक. त्यांच्या मग भाषेविषयी तर काय समजत नाही. काय नाही काय बोलत असताना आपला काय मजा करायची. आपण आलो मित्र मजा करायची. यांची भाषा काय समजत नाही. इल्ले का नुसतं असं. इथं आपलं महादेवची फॅमिली बसलेली आहे. ते सगळं आहे. आत्मन दर्शन करून झालं आमचं. स्तंभ आहे असा. इथं समोर नंदी महाराज इथं एक मोठे नंदी महाराज आहेत. नंतर पुढे गेलो इथं एक नंदी महाराज होते आतमध्ये मोठे एक. तिथं अजून एक आतमध्ये एक आहेत. आणि एक मेन शिवलिंगचे पण समोर अजून एक आहे. म्हणजे थोडं काहीतरी 1, 2, 3 आणि 4 नंदी होते. आणि असे स्तंभ तर सगळ्यांच्या देवालयात आहेतच मंदिरात असं. आईच तुम्हाला एक गोष्ट आम्ही आता जस्ट बघितलो आपण दाखवतो. हे बघा स्तंभाच्या वरती मूषक मामा आहे बघा आपला. आम्ही आत्ता जस्ट दर्शन घेतलं आतमध्ये बाहेरून बघला तेव्हा मला दिसला की वरती असा मूषक आहे स्तंभाच्या. डेंजर काय बोलतो डेंजर्स. मला काय दिसलं इथे माणूस उभा आहे. डेंजर ना, फुल डेंजर. मागून आठवण आली.
मागुमला पण असत लोक राहिलेले. कोणाला काय नाही म्हणून कॅमेरा चालू आहे. कोणाचा काय सुचत नाही. सध्या आम्हाला भूक लागली. आमचा कमिटी मॅनेजर काय खायला देत नाही आम्हाला. कमिटी मॅनेजर बोलते काल रात्री आम्ही खाला त्याचा पण पैसे देत नाही. म्हणजे तुम्ही खाला आम्ही थोडी खाला. काय बोलायचं. आता उद्या घेऊन यायला लागेल आम्हाला कुठून तरी. मी स्कॅनर पाठवतोय. हे आपण या टाकल्याला आपण साडी घालून बसू. मागचा टाकला साडी घालून बसू. जाऊ पैसे कुठे येतील. त्याला कसं दिसलं ना 10 रुपये द्या. तुम्ही बघताय सगळ्या गाड्या बघा आंब्यान भरलेल्या आहेत. एवढा आंबा आणि आता आम्हाला अर्धा किलोमीटर झालेला आहे. अर्धा 1 किलोमीटर असेच आंबे अजून गाड्या आल्या. सगळं आंब्याशीच भरलेलं आहे. आलेलो आम्ही इथं युनिव्हर्सिटीला पोहोचलेलो आम्ही इथं. गोल्डन टेम्पलची एंट्री. आता टोकन घेतो की लाईन बघतो कसं काहीतरी घेतो दर्शन पटापट. त्याच्यात आमचा 1-1.5 तासानंतर ट्रेन आहे. अजून एक स्पॉट होईल का नाही ते पण बघूया. आता दर्शन झाला आमचा गोल्डन टेम्पलचा. काउंटरच पहिला म्हणजे एंट्री करायचीच पहिला आम्हाला फोन बिन हे केलेला आमचा जमा. कारण बाहेर इथं एंट्रन्सला आले त्या दिसाला दिसतोय का इथं गणपती बाप्पा आपला भेटला. मस्त एक असा गणपती बाप्पा. दर्शन झाला. त्या गाडीत बसतो आणि तिथे एक किल्ला आहे. किल्ल्याचं नाव विचारलं का काय आहे नाव. तिथे जातो. चला इथं वेल्लोर किल्ल्यावर आलेला आम्ही आणि इथं मंदिर आहे. ते मंदिरात चालू दर्शन होतं. त्यावेळेला आपल्या गौमाता इथं दिसल्यात. तुम्हाला ते दाखवतो पहिला. गौशाला वाटतं इथं. असं पार तिथपर्यंत लय गाई माता आहेत. करता आत्माने आता मंदिरात आलो. मेन काय गणपती बाप्पा पहिलाच आहे. मंदिर आहे तसा. नंतर इथं पण 2-3 असं मंदिर होतं. तिथं गणपतीचं होतं. इथं याचं आता मंदिराच्या आतमध्ये नाही का मी इथं आणि इथे मेन मंदिरात जातो पहिला. नाही तर दुसरं मंदिर करतो आम्ही. आता मंदिराच्या आतमध्ये काय प्रकार पण इथे बघा शहराच्या इथे मंदिर बघा. त्याला पुरी बघा असे इथे जुने काळाचे हे ठेवलेलं आहे मूर्त्या.
इथून वेल्लोरची आमची ट्रेन आहे पुढे जायसाठी. टॅक्सीवाल्याने आम्हाला सोडला आमचा. लेफ्ट 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 पुढे चला. बघा स्टेशनला बसलं कुठलं तो केला घेतला. केला कसा आहे? खूप छान आहे. याचा तोंड बघा आणि केला बघा. आवडता माझा तो आहे. हो नको बिल ना बिल ना नाही नाही तो काय ब्लॉगमध्ये सांगू शकत नाही ना. ओके प्रोटीन बॉय आमचा प्रोटीन बॉय आहे हो. बरं बॉडी नाही ना अजून नाही ना कप नाही मग असं केला. ओके अण्णा बोला लय टेस्टी केला. केला आहे ओके फक्त थोडा लिटरेटरी कच्चा आहे. गाईस आम्ही पोहोचलो आमच्या स्टेशनला. बॅगेपैकी बाहेर आलो. सगळा उचलला. चला आम्ही फ्रेश झालो. कपडे चेंज केले आणि आता मंदिराचं दर्शनासाठी निघलो. दर्शनाचं तुम्हाला दाखवतो का कुठल्या मंदिर आहे. तर एवढं लांब सुद्धा मंदिर क्लिअर दिसतं. ते एंट्रन्स किती मोठा मंदिर आहे बघा. बघा तो मंदिरात आम्ही चाललेला आहे. तेवढ्या लांबशी दिसत होता. आता जवळ तो किती अजून मोठा दिसतोय बघा. बघा तुला किती वाटतं किती मोठा असेल? 8 माळ्याची बिल्डिंग असेल. आता बघा आता तिथं मोजू. मोबाईल तर कसं आलावत नसेल आतमध्ये जास्त तसं तुम्हाला दाखवतात जवळशी बघा तर किती वरती दिसतंय. क्रॅश लँडिंग झालेली असतं इथं. हे बघा मंदिर अजून समोर या म्हणून काही क्लिअर दिसत नाही. अजून जवळ जाऊ चला. आता मी पूर्ण मंदिराच्या जवळ आलेलं आहे आणि हे मंदिर आता बघाच तुम्ही किती मोठं मंदिर आहे. ते फक्त मंदिर पण नाही तर याची एंट्रन्सच झाली. हे बघा आता मंदिर बघा. हे बघा या अल्ट्रा वाईडमध्ये दाखवते. आता तुम्हाला मी 1x मध्ये करून दाखवते. बघा 1x म्हणजे फ्रेममध्ये राहतच नाही. एवढा मोठा मंदिर आहे. लईच मोठं मंदिर आहे. सॉरी चला आता मग दर्शनाचा बघतो कसा काय आहे. आणि एंट्रन्स 2-3 तास लाईन लागेल. 7:30 पर्यंतच लाईन म्हणजे चालू असतं. नंतर मेन गेटचा बंद होईल. पण आमचा तो तुम्ही लाईनमध्ये गेला तर तुम्हाला चालणार नाही. तर आमचं ते जर की लाईनमध्ये आरामानं होईल. तो बोला की 3 तास तरी लागेल. म्हणजे चालू असतं 10पर्यंत. पण मेन गेट 7:30लाच बंद करतात. तर बघू आता लाईन कुठं आहे का पास करून जातं का फ्रीमध्ये जायचं पुढे बघू. आम्ही दर्शनाच्या लाईनला लागले तरी आमची टिंगला काही थांबत नाही. रिव्ह्यू घ्यायचा आहे का? वापस असं स्लोली असतं. हां हे बघ अल्ट्राईट. हां वापस स्लो हे थांब रिव्हर्स पाठी पुढं आता मंदिराच्या आतमध्ये आलो. 4 गेट 4चे गेट असं बाहेर प्रदक्षिणा घातलेली आम्ही. आता आलो आतमध्ये. चल आतमध्ये मोबाईल अलाव आहेत पण शूटबीट करणं अलाव नाही. तर जवसर मंदिरात आम्ही ब्लॉक करू. ब्लॉक नको करायला का? तर तुम्हीच बोलशाल. बरोबर आहे सांगतो केलं. चला दर्शन झालं आमचा.
आतमध्ये मोबाईल होता पण आम्हाला व्हिडिओ काढायला काय भेटला नाही. मग दर्शन कसं वाटलं? एकदम बेस्ट. बेस्ट ना. फक्त भूलभुलैया जातो आम्ही. हां म्हणजे असं होतं की कधी बाहेर निघते कुठून बाहेर निघते काही समजत नव्हता आणि लय आतमध्ये मोठा आहे. जशी लाईन लागू होती तसं धावत होतो. हां एक नशीब चांगला भेटला आम्हाला, देवाने दिला नशीब ते आम्हाला स्पेशल मध्ये भेटला. मग मस्त तिथं थोडंसं लवकर जायला म्हणून दर्शन झाला आणि घुसलं आरती पण आम्हाला तिथं भेटली, गाभाऱ्यात होतं. बाकी हे बोलतात आता मी रामेश्वरम गेलो, हे बोलतात रामेश्वरम. म्हणजे असं समजू नका तो पापी आहे, तोच चांगला आहे म्हणून आपले पहिले मेला आहे. डिट्टो कॉपी रामेश्वरमचं मंदिर. हां या हे जरा इग्नोर करा. मध्ये थोडासा वारा येतो ना, वारा आलता जरासा तो गेला वारा. चला हे बघा ही पोरं आहेत ना, ही दुकानावरून जायला स्कूट्याने तर बाईक घेतात आणि इथं एवढं चालल्यान सगळे काल पण गार झोपले, आज पण झोपतील आणि हप्ताभर हे लोळणारच आहेत. एवढं पाय दुखतात यांचं पूर्ण. हे बघा तलवा विलवा दुखतात, सगळं पाय बियाला एकदम चप्पलच नाही. बिन चप्पल ते 10-20 किलोमीटर दररोज तर चालणंच आहे. बरे अंडी नुसतं पाय पण भरल्यान डेंजर. पण दर्शन वरतीड आहे, पूर्ण मजा आहे आणि लोक अशी मजा करणारे आणा. आता तुम्ही हानशान उभऱ्या लोक ते चालणार नाहीत आणि येणं चालत येणं चालत. आता काय आमची पण अशी 2-3 बघायचा व्हिडिओ करायचे.